श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण करूया घरगुती पद्धतीने पनीरची भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पनीरच्या भाजीसाठी मी घेतलेले आहे 2 टमाटर, 2 कांदे, 1 आल्याचा तुकडा आणि लसूण, मिरच्या हिरव्या, कोथिंबीर, मटर आणि पनीर. ते पनीर काल आणलं होतं तर मी त्याला पाण्यात असं ठेवून आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, म्हणजे ते चांगलं राहतं. आता आपण टमाटरची प्युरी करून घेऊया आणि कांदे बारीक चिरून घेऊ, आलं लसणाची पेस्ट तयार करून घेऊ आणि हिरव्या मिरच्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ. पनीरचे पण चौकोनी तुकडे करून घेऊ छोटे छोटे, म्हणजे सगळी तयारी पहिले करून ठेवायची. मटर पनीरची भाजी करायची म्हणजे त्याला वेळ लागतो थोडासा. मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे मी असेच टाकते, न तळता. अशीच भाजी आवडते मला पनीरची. पनीरच्या भाजीची सगळी तयारी झाली आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मिरची, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीरच्या काड्या टाकून ते वाटण मी वाटून घेतलेलं आहे. टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे, पनीरचे तुकडे केलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायला ठेवलेली आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. भाजीसाठी लागणारे मसाले घेतलेले आहेत. हळद, धणेपूड आणि जिरेपूड एकत्रच केलेली आहे. लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, गरम मसाला, थोडंसं बेसन आणि चवीपुरतं मीठ. कढईमध्ये आपण पहिल्यांदा 2 चमचे तेल घालूया. त्याच्यानंतर अर्धा चमचा तूप घालूया. तूप नाही टाकलं तरी चालेल. तेल तापल्यावर अर्धा चमचा जिरं टाकूया, थोडासा हिंग, कांदा, कांदा नरम झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकायची. मी आलं, लसूण, मिरच्या सगळं एकत्रच केलं आहे, कारण की थोडंसं आलं लसूण वाटल्या जात नाही मिक्सरमध्ये, म्हणून मी एकत्रच करून घेतलेलं आहे. याला चांगलं परतून घ्यायचं. कांद्याचा, हिरव्या मिरचीचा, लसणाचा वास वगैरे जाईपर्यंत परतायचं. हे छान परतलं गेलं आहे. याच्यामध्ये आता टमाटरची प्युरी टाकून द्यायची. आता लाल तिखट, मी हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत, त्या जास्त तिखट आहेत म्हणून हे तिखट मी 1 चमचा टाकलेला आहे. काश्मीरी लाल मिरची काही एवढी तिखट नाही राहत, तिच्याने रंग छान येतो, म्हणून ही 2 चमचे टाकते मी. अर्धा चमचा हळद, दोन चमचे धने पावडर, गरम मसाला आणि थोडंसं बेसन पीठ. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे तो मसाला चांगला शिजेपर्यंत आणि त्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचा आहे. ही आहे क्रीम. मी फ्रीझरमध्ये ठेवली म्हणून ती घट्ट होऊन गेली. ती क्रीम टाकलेली आहे. थोडीशी काजू पेस्ट पण टाकतात, मी आता काजू पेस्ट नाही टाकणार. आणि याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आता, म्हणजे हा खाली चिकटलेला मसाला आहे ना, जो निघून जाईल. मीठ टाकल्यावर खालचा मसाला सगळा निघून जातो. माझा आता सगळा निघून गेलेला आहे. तो चिकटलेला होता ना, तो निघून गेला. असं छान तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये हे मटार टाकून द्यायचे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे. चांगले मिक्स झाले की ह्याला 15-20 मिनटे शिजवून घ्यायचं. मटर शिजायसाठी याच्यात घालायचं गरम पाणी आणि मटर चांगले 15-20 मिनटं शिजवून घ्यायचे. मटार छान शिजलेले आहेत.
15-20 मिनटाच्या वरही लागू शकतात, पण मटार नरम शिजवायचे छान. आता याच्यात थोडीशी कसुरी मेथी आणि पनीरचे तुकडे टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं. भाजीला छानपैकी उकळी येऊ द्यायची. उकळल्यावर वरून कोथिंबीर टाकायची, थोडीशी मिक्स करून झाकून ठेवायची. तयार आहे पनीरची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आनंदी रहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.